छत्रपती संभाजीनगरला एक उपोषण चालू आहे. बिचारा एक अभ्यासक आहे, 15 दिवसापासून उपोषणाला बसलाय. त्याच्याबद्दल आपल्याजवळ काही मत नाही, त्याच्याबद्दल काय नाही बिचारायचं. फक्त काळजी वाटते की शुगर आहे बिचाऱ्याला, त्याच्या खांद्यावर बंदुकी ठेवून बाकीचेच दिवाळी करताय ठ्या 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 ठ्या. शुगर सारख्या बिमारीमध्ये उपाशी राहता येत नाही. खपकन म्हणजे टपकन टपकू शकतो माणूस, नाही का. पाटलांचे सहकारी पाटलांना उपोषण नको म्हणतात आणि ह्याला बळच बसवलं नेऊन तिथं गणपतीवाणी. याचा जीव घेऊन आंदोलन तीव्र करणार आहे बहुतेक, असंच वाटायलं. म्हणजे मला कालपर्यंत असंच वाटू लागलं. पण काल आमचे मित्र रमेश पाटील तिथं गेले आणि हे उपोषण करता खाडकन ताडकन उठून बसला आणि तन 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 करू लागला. असं 15 दिवस उपोषण केल्यावर एवढी एनर्जी आली आणि मग मला समाधान झालं की चला बाबा, वडापाव खाणाऱ्या हाकेची कोणतरी कॉपी करताय, म्हणजे शुगरचे निकष पथ्य गिथ्य पाळताय, हे की नाही. ते जे उपोषण करतायत ना, ते लय मोठे अभ्यासक आहे बरं. 20 वर्षापासून केंद्रामध्ये न्यायालयीन लढाई लढताय ती म्हणून मराठा आरक्षणची. 20 वर्षापासून बरं किती आरक्षणाचे युद्ध केले, किती जिंकले, कितीला न्याय मिळाला तेलाच माहीत, किंवा मग त्यावेळेसच्या त्या सरकारला माहीत कशी कशी सेटलमेंट करून न्याय मिळवून घेतला ते, आहे की नाही. आता अजून लढताय ते, उपोषणाला बसले न्याय मिळून नाही म्हणून. म्हणजे हुशार झालेले, एक झालेले मराठी इसकटाव म्हणून. त्यांच्या सोबत्यांचं तर बोलायलाच नको. बापरे, काय प्रतिक्रिया, काय यूट्यूबवर बातम्या, महसूल मंत्र्याला व्हिडिओ कॉलवर बोलणं. म्हणजे आता फक्त हाक्या सध्या नवन्या बटुळ्या संगी हे एवढेच भेट द्यायचे राहिले, बाकीचे झाले. फक्त मराठ्यातलं कोणी जायला नको, प्रश्न विचारायला नको. नसता एक बटुळीन ठेवलेली आहे तिथं, पिल्लू पिल्लू पिट्टू पिट्टू म्हणायला. नाही, शिरसाटचं पिल्लू भुमरेचं पिल्लू असण्यापेक्षा चांगलंच आहे ते, आहे की नाही. हे संभाजीनगरवाले ना महिलेलेच काहून पुढं करते अजून मला कळालं नाही. बायले संभाजीनगरचे मराठे या धंदावाईक चांडाळ चौकटीच्या दलालांना, जातीतल्या फितुरांना चांगलंच ओळख देतं. अरे आंदोलन समाजासाठी असावं की जरांगे पाटलांना विरोध करून घरचा किराणा भरायसाठी. आता किराणाच काहून म्हणायला माहिती आहे का, कारण त्याच्यापेक्षा मोठी अवकात नाही यांची काहींची. 29 तारखेच्या आंदोलनाची धार कमी करायची, समाजामध्ये संभ्रम पसरवायचा आणि आपापल्या बंद पडलेल्या दुकानदाऱ्या पुन्हा चालू करायच्या. एकनाथ शिंदे पुरस्कृत मराठा फोडो अभियान, मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधात केलेला क्रांती मोर्चा. मराठ्यांनो, याचे थोबाडं लक्षात ठेवा, याचा फायनान्सर लक्षात ठेवा. रस्त्यानं जाताना राम राम घालायच्या लायकीचे नाही ते, बाकीचं समजून घ्या. भावांनो, हे सुपारीवाली गँग जे आहे ना, यांना ना भावना असते ना जाणीव. काल बीडला एक मोर्चा झाला, ती घुलेची माय माऊली रडायली, त्याच्या न्यायासाठी ते आंदोलन उभं राहिलं. आंदोलक काय करू लागले माहिती आहे, डायलॉगबाजी करायले, जोक मारायले, पाटलाला शिवे घालायले. ते ज्ञानेश्वर मुंडेचे बॅनर काढून टाकले. अरे ते बी ह्यांच्याच रक्ताचं होतं ना. हे सांगायचं काय की हे टोळी फक्त पैशासाठी सोंग उभं करते. यांना सर्वसामान्य लोकांचं काहीच देणं घेणं नाही. त्याच टोळीतले लाभार्थी म्हणजे संभाजीनगरची गँग. असो, जनता हुशार आहे. भावांनो, आपली सध्या सर्व स्तरामधून या सरकारमार्फत आपली टिंगलटवाळी केली जात आहे. सर्व बाजूंनी आपल्याला हिनवलं जात आहे, कट कारस्थान केले जात आहे, अकाउंट बंद पाडल्या जात आहे, केसेस केल्या जात आहे. लेकी बाळीबद्दल फालतू वक्तव्य करणाऱ्याला जाहीर पोलीस प्रोटेक्शन दिलं जाऊन त्याच्या मिरवणुका काढल्या जात आहे, दुग्धाभिषेक केला जात आहे. आणि ह्याची कोणत्याही राजकीय नेत्यांनी आणि असल्या दलाल कार्यकर्त्यांनी निंदा सोडा निषेध पण केला नाही. तुमची थट्टा हे सरकार करत आहे. स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल ना, तर मनोज जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा डाव उधळून लावण्यासाठी तुमच्या आमच्या खांद्यावर आता 29 ऑगस्टची जबाबदारी आहे. भेटू 29 तारखेला अंतरवली सराटीमध्ये भेटू. धन्यवाद. जय शिवराय.